हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा विचार करतो त्यावेळेस आत्तापर्यंत जे काही टॉपर्स असतात त्यांचं आपण ऐकलेलं असतं की बेसिकपासून अभ्यास सुरू करा, अंडरस्टँडिंग डेव्हलप करा आणि मग तुम्ही तुमचे जे काही नोट्स आहेत, ट्रिक्स आहेत त्या डेव्हलप करा. मग यामध्ये आपली खूप इच्छा असते की आपल्याला बेसिकपासून सगळं एकाच ठिकाणी मिळावं. मग तुम्ही शाळेची पुस्तकं वाचता, ज्युनियर कॉलेजची जी पुस्तकं आहेत ती वाचता आणि मग तुम्ही रेफरन्स बुक्सकडे जाता. मग इंग्लिश आणि मराठीच्या बाबतीत, शक्यतो लँग्वेजेसच्या बाबतीत हा प्रकार होत नाही. मग त्यामुळे तुम्ही शाळेची पुस्तकं तर वाचायला जात नाही. मग कुठलं तरी एखादं रेडीमेड पुस्तक घ्यायचं, त्यात पण समजलं तर समजलं, नाही तर मग फक्त प्रश्नांची प्रॅक्टिस करायची, ट्रिक्स डेव्हलप करायच्या. या गोष्टी केल्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता आणि मुळात विषयाचा अभ्यास करण्यामध्ये तुमचा इंटरेस्ट कमी होतो. त्यामुळे पहिल्यापासून एकदम बेसिकपासून तुम्हाला शिकायचं असेल तर आजच ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये शिकायला मिळतील. आणि आपल्या या इनिशिएटिव्हसाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे SP बक्षी यांचं हे दर्जेदार पुस्तक, जिथे तुम्हाला A to Z सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. जरी या पुस्तकात एखादी गोष्ट मेन्शन केली नसेल तरीही ती मी तुम्हाला ॲडिशनली सांगितलेली असते. या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण पार्टिसिपल क्लॉज हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे. आय होप मी तुम्हाला काल सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्ही क्लॉजेसचा, ॲडव्हर्ब क्लॉजेसचा बेसिक अभ्यास केलेला असेल. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही शिकत आहोत यात तुम्हाला काहीही डाऊट आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामवरती पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आता लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण पार्टिसिपल्समधला हा सेकंड रूल बघणार आहे आणि यासाठी तुम्हाला क्लॉजेसचा बेसिक अभ्यास असणं गरजेचं आहे, हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. क्लॉजेसमध्ये आपण जो काही क्लॉज बनवलेला असतो तिथे आपल्याला एक सेपरेट सब्जेक्ट बघायला मिळतो आणि त्याचा एक स्वतंत्र असा प्रेडिकेट सुद्धा असतो. म्हणजे त्याचा एक वर्ब असेल, त्यानंतर जो काही विस्तार असेल पुढे, हे एका क्लॉजला म्हणजे जे काही उपवाक्य आहे त्याला एक स्वतंत्र सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणार आहे. त्यानंतर मग आपला मेन क्लॉज असतो जे आपण प्रधान वाक्य म्हणतो. ठीक आहे, मुख्य वाक्य. मग हे जे क्लॉजेस आहेत यामध्ये एक गोष्ट नोटीस करण्यासारखी असते, ती म्हणजे जेव्हा आपण पार्टिसिपल क्लॉज बनवतो त्यावेळेस जो सब्जेक्ट आहे प्रधान वाक्यातला आणि उपवाक्यातला तो एकच असेल. या पुस्तकात असं कुठेही तुम्हाला एक्सप्लेन करून सविस्तर उलगडून सांगितलेलं नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजत आहे, ते म्हणजे दोन्हीकडे एक सब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि अशा वाक्यांमध्ये तुम्ही जो काही उपवाक्याचा प्रकार बनवलेला आहात तिथे तुम्ही पार्टिसिपल वापरताय, मात्र सब्जेक्ट कदाचित वापरणार नाही. ठीक आहे, हाच फरक आहे इतर क्लॉजेसपेक्षा पार्टिसिपल क्लॉजमध्ये. आता हे जे पार्टिसिपल क्लॉजेस आहेत हे आपण ॲडव्हर्ब क्लॉजमधले 4 प्रकार ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि कोऑर्डिनेट क्लॉजेसच्या जागी वापरू शकतो. हे एकमेकांच्या जागी कसे रिप्लेस करायचे ते आपण बघूयात. आता तुम्हाला वाटेल की असं चेंज करण्याचा म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचा क्वेश्चन येतो का? तर ॲक्च्युली येत नाही. म्हणजे तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे पार्टिसिपल क्लॉजमध्ये बनवा किंवा याचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम बनवा असं कुठेही सांगितलेलं नसतं. असे प्रश्न येत नाहीत. मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एरर डिटेक्शन किंवा मग जे आपले फिलर्सचे क्वेश्चन्स असतात तिथे तुम्हाला या गोष्टींचा खूप उपयोग होणार आहे. हे जे काही एक्झाम्पल्स आपण बघतोय यामध्ये कुठे ना कुठे तुम्हाला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, एरर डिटेक्शन, डबल फिलर्स असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे या सगळ्या MCQचा आपल्याला काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल. आता पहिलं एक्झाम्पल बघूयात आपण. ॲज आय वॉज वॉन्डरिंग इन द स्ट्रीट आय मेट माय ओल्ड फ्रेंड. जेव्हा मी रस्त्याने फिरत होतो तेव्हा मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटलो. ॲज वापरलेला आहे. ॲज वापरून आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम बनवलाय, वेळेसंबंधी माहिती मिळते. मग जर हा ॲडव्हर्ब क्लॉज तुम्हाला आता पार्टिसिपल क्लॉजमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तिथे तुम्ही व्हाईल, हॅविंग किंवा ऑन हे शब्द वाक्याच्या सुरुवातीला वापरू शकता. ठीक आहे, यू कॅन स्टार्ट द सेंटेन्स विथ दीज वर्ड्स. स्टार्टिंगला आपण ते वापरणार. मग इथे तुम्ही बघितलं तर हे आपण कसं कन्वर्जन केलंय. व्हाईल वॉन्डरिंग इन द स्ट्रीट आय मेट माय ओल्ड फ्रेंड. इथे तुम्ही बघितलं तर हा जो क्लॉज आपण बनवलाय इथे याला एक फायनाईट व्हर्ब आहे. पार्टिसिपल क्लॉजमध्ये आपण फायनाईट व्हर्ब वापरलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आपण जो सब्जेक्ट आहे तो लिहित नाही, कारण आपण दोन्ही वाक्यांमधला सब्जेक्ट एकच आहे असं दाखवतो. त्यामुळे हा झाला पार्टिसिपल क्लॉज. त्यामुळे दोन्ही पद्धतीच्या वाक्यरचनांचा डिटेलमध्ये अभ्यास करा. ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये आपण सब्जेक्ट मेन्शन केलेला, इथे मात्र आपण पार्टिसिपल क्लॉजमध्ये तो मेन्शन नाही केला. आता मी जो काही तुम्हाला पॉईंट सांगितलेला आहे सब्जेक्टच्या बाबतीत तो तुम्हाला आत्तापर्यंत आपण जे काही टाईप्स बघणार आहे हे सगळे 6 यामध्ये उपयोगी पडेल. त्यामुळे लक्षात ठेवा. व्हाईल इथे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे याचाच अर्थ तुम्ही ते वापरलं तरीही वाक्य बरोबर असेल.
कदाचित जर ते अवॉइड केलं असेल, स्किप केलं असेल, तरीही ते वाक्य चुकीचं समजायचं नाही, ते आपल्यासाठी करेक्ट असेल. ठीक आहे, ग्रॅमॅटिकली त्यात काहीही मिस्टेक नसेल. नेक्स्ट आहे आफ्टर आय हॅड पास्ड हायस्कूल आय गॉट अ जॉब. इथे बघितलं तर तुम्ही आफ्टर शब्द वापरलेला आहे, पण या ठिकाणी आपण काय म्हणतोय, एक कृती पूर्ण झाल्यानंतर मग जॉब मिळाला. म्हणजे आधी काय झालं, हायस्कूल पास होण्याची क्रिया झाली, त्यानंतर मग जॉब मिळण्याची क्रिया झाली. दोन ॲक्शन्स घडत असताना आधी घडलेल्या ॲक्शनसाठी आपण ज्यावेळेस पार्टिसिपल क्लॉज वापरतो त्यावेळेस तिथे आपण काय वापरत असतो, परफेक्ट पार्टिसिपल. आणि ते कसं असतं, हॅविंगने सुरू होतं, त्यानंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतात. ठीक आहे, हे कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हॅविंग पास्ड हायस्कूल आय गॉट अ न्यू जॉब, हे या पद्धतीने आपण काय केलं, पार्टिसिपल क्लॉज. आणखीन एक एक्झाम्पल, व्हेन शी सॉ मी शी कॉल्ड मी. हे असं आहे ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य. आपण इथे काय म्हणतोय, ऑन सीइंग मी शी कॉल्ड मी. वाक्याचे अर्थ आपल्याला बदलू द्यायचे नाहीयेत, मात्र या ठिकाणी वाक्यरचना बदलत आहेत. त्याचा फक्त आपल्याला एररच्या क्वेश्चन्समध्ये खूप उपयोग होणार आहे. सगळ्या पॉईंट्सचा व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट आता बघूयात आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन जे असतात ते आता आपण पार्टिसिपल क्लॉजमध्ये कसे कन्वर्ट करायचे. अशा पद्धतीच्या वाक्यांमध्ये आपण बाय, विदाउट किंवा बट फॉर यांनी वाक्याची सुरुवात करायची. इथे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द आहेत हे आपण स्टार्टिंगला वापरणार आणि मग पुढे आपण काय वापरणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्टिसिपलचा वापर करणार आहे. ओके, एक्झाम्पल बघा, इफ यू गो आउट यू विल कॅच कोल्ड. हे एक कंडिशनल सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे आणि आपण काय सांगतोय की जर तू बाहेर गेला तर तुला सर्दी होईल. मग बाय गोईंग आउट यू विल कॅच कोल्ड या वाक्यामध्ये आपण तेच सांगतोय, मात्र वाक्याची सुरुवात आपण एका पार्टिसिपलनी केलेली आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाय हा शब्द आपण वापरतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ यू डोंट वर्क हार्ड यू विल नॉट पास. इथे आपण काय म्हणतोय की जर तू अभ्यास केला नाही तर तू पास होणार नाही, म्हणजे कठोर परिश्रम केले नाहीत तर तू पास होणार नाही. मग या ठिकाणी असं नाही केलं तर, त्यामुळे विदाऊट हा शब्द वापरला. विदाऊट वर्किंग हार्ड यू विल नॉट पास, अशा पद्धतीने हा झालेला आहे पार्टिसिपल क्लॉज. ओके, नावं खूप मोठी मोठी वाटत आहेत, पण ॲक्च्युली गोष्टी खूप सिम्पल आहेत. जरी तुम्ही पहिल्यांदा, आता जरी तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर आत्ता बेस पक्का करण्यावरती भर द्या. जी नावं आहेत, जे काही तुम्हाला समजतंय नवीन, ते एका सेपरेट वहीत लिहून काढा. ठीक आहे, आता एक पुढचं एक्झाम्पल बघूयात. हे जे आहे कंडिशनबद्दलच. इफ यू हॅड नॉट वर्कड हार्ड यू वुड हॅव फेल्ड. जर तू अभ्यास केला नसतास तर तू फेल झाला असता. या वाक्यामध्ये आपण बट फॉरनी वाक्याची सुरुवात केलेली आहे. बट फॉर म्हणजेच काय, असं केलं नसतं तर. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला सिंपल भाषेमध्ये बट फॉर म्हणतोय आणि त्यानंतर मग आपण इथे पुढे जे काही सेंटेन्स असेल ते लिहिणार. यू वुड हॅव फेल्ड म्हणजे बट फॉर वर्किंग हार्ड, म्हणजे असं केलं नसतं तर. वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. असं केलं नाही म्हणून नाही म्हणत आहे आपण, असं केलं नसतं तर. म्हणजे जर तरची जी वाक्य असतात ना, तिथे आपण कंडिशनल सेंटेन्सेस बनवतो. म्हणजे ती कंडिशन आहे, असं झालं तरच पुढे घडणार आहे, म्हणून त्याला आपण थोडक्यात कंडिशनल सेंटेन्स म्हणतो. आणि त्याच्या ऐवजी, इफ नॉटच्या ऐवजी आपण बट फॉर वापरतो. आता आपण बघूयात ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन जे आहे ते आपण पार्टिसिपल क्लॉजमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर त्याच्या सुरुवातीला आपण ओविंग टू, बिकॉज ऑफ, ऑन अकाउंट ऑफ असे शब्द वापरणार. हे जे प्रिपोजिशन्स आहेत ना, हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि हे लक्षात ठेवा, पाठ करा. ओविंग नंतर टू आलं पाहिजे, बिकॉज नंतर ऑफ आलं पाहिजे, अकाउंट नंतर ऑफ आलं पाहिजे. हे पण महत्त्वाचं आहे. इथे पण कदाचित एरर असू शकतो. ठीक आहे, बारीक बारीक गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वतःहून समजून घ्याव्या लागतात. सेल्फ स्टडी करताना कदाचित तुमच्याकडून या गोष्टी मिस होऊ शकतात, म्हणून एकदा रेफरन्ससाठी आपले सगळे लेक्चर्स नक्की बघा. इतरही पुस्तकं तुम्ही वापरत असाल तरीही हे पुस्तक दर्जेदार आहे. बऱ्याच गोष्टींचा एकत्र अभ्यास करायला मिळतो, त्यामुळे ही संधी चुकवू नका. इथे आपण ॲज वापरून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन बनवलेला आहे. ॲज शी रॅन व्हेरी फास्ट शी वॉज एबल टू ओव्हरटेक मी. ती फास्ट पळाल्यामुळे ती मला ओव्हरटेक करू शकली. म्हणजे इथे असं झाल्यामुळे, कारण की आपण सांगतोय. मग या ठिकाणी ऑन अकाउंट ऑफ रनिंग व्हेरी फास्ट शी वॉज एबल टू ओव्हरटेक मी या वाक्यात आपण पार्टिसिपल क्लॉज बनवू शकलो. पार्टिसिपल वापरलेलं आहे. कोणतं पार्टिसिपल वापरलं आपण या ठिकाणी? व्हर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजेच काय, प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं. त्याच्या आधी फक्त एक शब्द ॲड केला. सेकंड एक्झाम्पल, सिन्स शी वॉज लेट शी वॉज पनिश्ड. या वाक्यात तुम्ही बघितलं तर उशीर झाल्यामुळे, बीइंग लेट, हे आपण पार्टिसिपल क्लॉज बनवलेलं आहे. इथे पण आपण V4 वापरलेला आहे, प्रेझेंट पार्टिसिपलच वापरलेलं आहे. तो शब्द कोणता आहे? बीइंग. ओके, ING फॉर्ममध्ये आहे म्हणून त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. नेक्स्ट बघूयात आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट जे आहे
ते जर आपल्याला पार्टिसिपल क्लॉजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला इन स्पाइट ऑफ, डिस्पाइट, नॉट विथ स्टँडिंग, फॉर ऑल अशा पद्धतीचे शब्द आपण वापरू शकतो. हा जो शब्द आहे याला नॉट विथ स्टँडिंग असं म्हणायचं. ठीक आहे. एक्झाम्पल्स बघा. ऑल्दो शी केम लेट शी वॉज नॉट पनिश्ड. जरी तिला उशीर झाला तरीही तिला शिक्षा नाही करण्यात आली. मग या वाक्यामध्ये ऑल्दोमुळे आपण कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे. याबद्दल आपण ऑलरेडी खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचे प्रश्न MPSCला विचारलेले आहेत. PYQचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण ऑल्दोच्या ऐवजी काय शब्द वापरलेला आहे, इन स्पाइट ऑफ, आणि नंतर आपण पार्टिसिपल वापरलं आणि मग पुढे आपण वाक्य कंटिन्यू केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दो शी इज रिच शी इज नॉट हॅपी. या सेंटेन्समध्ये आपण असं असलं तरी असं म्हणत आहोत म्हणून या ठिकाणी डिस्पाइट हा शब्द वापरलेला आहे. जर तुम्ही इनस्पाइट शब्द वापरला तर त्यानंतर तुम्हाला ऑफ वापरणं कंपल्सरी आहे आणि जर डिस्पाइट शब्द वापरला तर आपण त्यानंतर लगेचच पार्टिसिपल वापरणार. डिस्पाइट बीइंग रिच शी इज नॉट हॅपी. नेक्स्ट एक्झाम्पल, दो शी वॉज पनिश्ड शी डिड नॉट फील सॉरी. या ठिकाणी सुद्धा दो ऐवजी आपण काय वापरणार, इनस्पाइट ऑफ, आणि त्यानंतर सुद्धा पार्टिसिपल वापरलेलं आहे. हे जे पार्टिसिपल आहे हे आपण परफेक्ट पार्टिसिपल म्हणून वापरतो. आता आपण नेक्स्ट बघूयात ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस आपण पार्टिसिपल क्लॉज सारखे कसे वापरायचे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये काय असतं, आपल्याला जे काही कंजंक्शन्स वापरलेले असतात, हू, विच, दॅट, हे जे कंजंक्शन्स आहेत हे आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये वापरतो. ते आपल्याला न वापरता डायरेक्ट पार्टिसिपल्स वापरायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज पार्टिसिपल क्लॉजमध्ये कन्वर्ट करू शकता. एक्झाम्पल बघा. आय सॉ अ गर्ल हू वॉज सिंगिंग अ सॉन्ग. मी त्या मुलीला बघितलं जी गाणं म्हणत होती. त्यामुळे या मुलीबद्दल अधिक माहिती देणारा हा पुढचा क्लॉज आहे तो आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉज सारखा वापरलेला आहे. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा प्रकार आहे. याला आपण पार्टिसिपल क्लॉजमध्ये कसं करणार, आय सॉ अ गर्ल सिंगिंग अ सॉन्ग. मी ती मुलगी बघितली जी गात होती. मग आपण डायरेक्ट इथे पार्टिसिपल वापरला. ओके. कंजंक्शनचा वापर आपण टाळतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द स्टुडंट्स हू आर स्टडिंग इंग्लिश हिअर विल बी सक्सेसफुल. आणि हे खरंच आहे, जी मुलं इथे अभ्यास करत आहेत इंग्लिशचा ती नक्की सक्सेसफुल होणार. आपण इथे काय करतोय, हे जे कंजंक्शन आहे हे काढून टाकतो. त्याऐवजी आपण डायरेक्ट काय करतो, पार्टिसिपलचा वापर करतो. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण हेल्पिंग वर्ब्स नाही वापरत आहे, डायरेक्ट पार्टिसिपल वापरतोय. ओके. द स्टुडंट्स स्टडिंग इंग्लिश हिअर विल बी सक्सेसफुल. नेक्स्ट एक्झाम्पल, द बुक विच वॉज प्रेझेंटेड टू मी बाय माय मदर इज व्हेरी इंटरेस्टिंग. या वाक्यात आपण नक्की माहिती कशाबद्दल देतोय, बुकबद्दल. ठीक आहे. ते पुस्तक जे मला माझ्या आईने गिफ्ट दिलं होतं ते खूप छान आहे. मग या वाक्यात आपण द बुक नंतर डायरेक्ट V3 वापरलेला आहे. हे आहे पास्ट पार्टिसिपल आणि म्हणून हा झाला पार्टिसिपल क्लॉज. नेक्स्ट एक्झाम्पल, अ बर्निंग कॅन्डल फेल ऑफ द टेबल. हा आहे पार्टिसिपल क्लॉज, म्हणजे जळणारी कॅन्डल. या ठिकाणी आपण म्हणत आहोत की ती कॅन्डल जी जळत होती ती पडली. इथे आपण कुठेही कंजंक्शनचा वापर केलेला नाहीये. पार्टिसिपल क्लॉजमध्ये आपण कंजंक्शन्स वापरत नाहीये आणि म्हणून आपण याला कन्वर्ट करताना ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये कशी रचना होते आहे, अ कॅन्डल दॅट वॉज बर्निंग. ती कॅन्डल जी जळत होती इथे कंजंक्शन वापरून ॲडजेक्टिव्ह क्लॉज करण्यात आला आहे. आता हा लास्ट पॉईंट आहे आजच्या डिस्कशन मधला. कोऑर्डिनेट क्लॉजेस जे असतात त्यांना आपण कशा पद्धतीने पार्टिसिपल क्लॉजमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा वाईस वर्सा त्याबद्दल इथे डिस्कशन असेल. थोडक्यात पहिल्यांदा कोऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे काय समजून घ्या. दोन स्वतंत्र प्रिन्सिपल क्लॉज असणारी ही वाक्य असतात जी आपण काही ठराविक कंजंक्शन्स वापरून जोडत असतो. अशी जे क्लॉजेस असतात ते सुद्धा आपण पार्टिसिपल क्लॉजमध्ये कन्वर्ट करू शकतो. एक्झाम्पल्स बघा. ही रिटर्न अँड ही वॉज स्माइलिंग. या ठिकाणी एक प्रिन्सिपल क्लॉज आहे, प्रधान वाक्य आहे ही रिटर्न, तो परत आला, आणि दुसरे एक प्रधान वाक्य आहे ही वॉज स्माइलिंग, तो हसत होता. या दोन्हीही वेगवेगळ्या स्वतंत्र अर्थ असणाऱ्या, स्वतःचा स्वतंत्र सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणाऱ्या वाक्यांना आपण एकत्र केलं अँड हा शब्द वापरून. त्यामुळे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरून जे क्लॉजेस होतात ते असतात कोऑर्डिनेट क्लॉजेस. याला आता आपल्याला बनवायचं असेल पार्टिसिपल क्लॉजमध्ये तर आपण काय म्हणणार, ही रिटर्न स्माइलिंग, म्हणजे तो हसत हसत परत आला.
आलं लक्षात? दोन्ही क्रिया एकाच कर्त्याकडून घडत होत्या म्हणून हे शक्य आहे पार्टिसिपल क्लॉज मधलं रूपांतर. हे शेवटचं एक्झाम्पल बघा. शी वेंट आउट अँड शी वॉज डिसअपॉइंटेड. या ठिकाणी ती गेली आणि मग ती निराश झाली अशी दोन वेगळी वाक्य आहेत. आपण ह्याला कसं कन्वर्ट करू शकतो पार्टिसिपलमध्ये? शी वेंट आउट डिसअपॉइंटेड म्हणजे ती जाऊन निराश झाली किंवा गेल्यामुळे तिची निराशा झाली असं हे वाक्य असेल. आय होप मी तुम्हाला थोडक्यात पण खूप इफेक्टिव्हली पार्टिसिपल क्लॉजेस हा एक अत्यंत अवघड वाटणारा टॉपिक सोप्पा करून सांगितला असेल. जेव्हा तुम्ही हे लेक्चर्स बघत असता तुम्हाला आवडलं तर एक लाईक तुम्ही करूच शकता, त्यामुळे मला देखील प्रोत्साहन मिळेल. अशाच पद्धतीने आपली ही लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार आहे. पार्टिसिपल्स हा चॅप्टर आपला उद्या संपेल, त्यानंतर प्रॅक्टिस सेशन्स असणार आहेत. त्यामुळे आधीच्या लेक्चरमध्ये आपण जो काही अभ्यास केलेला आहे नॉन फायनाईट वर्ब्स या 7th चॅप्टरमध्ये त्याची एकदा रिव्हिजन करून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.